जेनझीचे काही शब्द इतके व्हायरल आहेत की ते समजले नाहीत तर सोशल मीडियावरचा अर्धा कंटेंटच समजत नाही. आज आपण असेच 10 भन्नाट शब्द पाहणार आहोत जे आजची पिढी रोज वापरते. नमस्कार मित्रांनो, चला जेनझीच्या भाषेचा तिसरा भाग सुरू करूया. पहिला शब्द आहे गोस्टिंग. गोस्टिंग म्हणजे अचानक कोणाशीही संपर्क बंद करणं. ना मेसेज, ना फोन, ना रिप्लाय. उदाहरणार्थ 2 दिवसापासून तो मला घोस्टिंग करतोय. दुसरा शब्द आहे मेन कॅरेक्टर एनर्जी. हा शब्द अशा व्यक्तींसाठी वापरतात जी स्वतःच्या आयुष्याची हिरो असते. ती इतरांचं काय म्हणणं आहे यापेक्षा स्वतःच्या आयुष्यावर लक्ष देते. तिसरा शब्द आहे IYKYK. याचा फुल फॉर्म आहे इफ यू नो यू नो, म्हणजेच ज्यांना माहिती आहे त्यांनाच याचा अर्थ समजेल. फिट चेक. चौथा शब्द आहे फिट चेक. फिट म्हणजे कपडे. फिट चेक म्हणजे आजचा ड्रेस किंवा लुक दाखवणं. इंस्टाग्रामवर हा शब्द खूप वापरला जातो. पाचवा शब्द आहे ड्रीप. ड्रीप म्हणजे स्टायलिश दिसणं. जर एखाद्याचा ड्रेस, शूज किंवा स्टाईल खूप छान असेल तर म्हणतात नाईस ड्रीप. आता सहावा शब्द आहे एट. एट म्हणजे एखादं काम इतकं जबरदस्त करणं की सगळेच प्रभावित होणं. उदाहरणार्थ, तिने आजचं प्रेझेंटेशन एकदम परफेक्ट केलं. C8. सातवा शब्द आहे टच ग्रास. हा शब्द थोड्या मजेशीर पद्धतीने वापरला जातो. जर कोणी सतत मोबाईल, गेम किंवा सोशल मीडियामध्येच असेल तर मित्र म्हणतात टच ग्रास, म्हणजेच बाहेर जा. खरं आयुष्य ही जग. आठवा शब्द आहे लोर. लोर म्हणजे एखाद्या व्यक्तीची किंवा गोष्टीची पूर्ण बॅक स्टोरी दाखवणं. उदाहरणार्थ, संपूर्ण लोर सांग म्हणजे सुरुवातीपासून सगळं सांग. नववा शब्द आहे सॉफ्ट लंच. सॉफ्ट लंच म्हणजे नात्यांबद्दल थोडासा हिंट देणं, पण व्यक्ती कोण आहे हे न सांग. उदाहरणार्थ, फक्त हाताचा फोटो पोस्ट करणं. दहावा शब्द आहे हार्ड लंच. हार्ड लंच म्हणजे नातं किंवा जोडीदार सगळ्यांसमोर स्पष्टपणे दाखवणं. उदाहरणार्थ, दोघांचा फोटो पोस्ट करून रिलेशनशिप जाहीर करणं. आता सोशल मीडियावर गोस्टिंग, ड्रीप, मेन कॅरेक्टर एनर्जी किंवा IYKYK असे शब्द दिसले तर तुम्ही गोंधळणार नाही. उलट तुम्हाला त्यांचा अर्थ माहिती असेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा आणि अशाच नवीन ट्रेंड्स सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी चॅनलला नक्की फॉलो करा.